आज आपण भारतीय राज्यघटनेची मसुदा समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीच्या प्रवासाचा वेध घेणार आहोत. पण आज आपले उद्दिष्ट फक्त एका परीक्षेपुरते मर्यादित नाहीये. म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची ही नियमावली कशी आणि कुणी लिहिली याची पडद्यामागची कहाणी आपल्याला समजून घ्यायची आहे. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. आणि या प्रक्रियेकडे पाहताना आपण केवळ तारखा आणि नावांची यादी वाचत नाही आहोत. या संपूर्ण प्रक्रियेमागे नक्की काय घडत होते आणि ते का घडत होते याचा विचार करणं आवश्यक आहे. हो, कारण संविधान निर्माण करणे ही काही एका रात्रीत पूर्ण होणारी जादू नव्हती. त्यामागे प्रचंड मानवी संघर्ष, बौद्धिक विचार मंथन आणि दूरदृष्टी होती. अगदी. मग आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. म्हणजे स्वातंत्र्य नुकतेच मिळाले होते, एकीकडे देशात फाळणीचे पडसाद उमटत होते आणि दुसरीकडे संविधान सभेचे काम सुरू होते. हो, एक स्वतंत्र देश म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी राज्यघटना तयार करणे अत्यंत निकडीचे होते. बरोबर. आणि या कामासाठी एकूण 22 समित्या नेमल्या गेल्या होत्या. पण मला एक सांगा, या सर्व 22 समित्यांमध्ये मसुदा समितीकडे सर्वात महत्वाची समिती म्हणून का पाहिले जाते? म्हणजे इतक्या सगळ्या समित्या असताना याच समितीला एवढे महत्त्व का दिले गेले असावे? याचं मुख्य कारण म्हणजे संविधान सभेने कामाच्या सोयीसाठी आणि सखोल अभ्यासासाठी या वेगवेगळ्या 22 समित्या बनवल्या होत्या. कारण भारतासारख्या देशात एकाच वेळी अनेक प्रश्नांवर विचार करणे गरजेचे होते. अच्छा, म्हणजे कामाची विभागणी केली होती. हो, म्हणजे काही समित्या मूलभूत अधिकारांवर काम करत होत्या, काही अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर अभ्यास करत होत्या, तर काही राज्यांसोबतच्या अधिकारांच्या वाटणीवर लक्ष ठेवून होत्या. या सर्व समित्या आपापल्या विषयांवर संशोधन करून आपापले अहवाल तयार करत होत्या. पण हा सर्व विखुरलेला अभ्यास, हे वेगवेगळे विचार आणि शिफारशी एकत्र करून त्यांना एका कायदेशीर आणि एकसंध दस्तऐवजाचे रूप देण्याची जबाबदारी कोणाची तरी असणं आवश्यक होते. ओहो. तीच महत्वाची जबाबदारी मसुदा समितीची होती. इथे मला एका महाकाय चित्रपट निर्मितीची आठवण येते. म्हणजे एखादा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवताना जसे वेगवेगळे विभाग असतात ना. अगदी बरोबर. कोणी कास्टिंग बघतंय, कोणी सेट डिझाईन करतंय, कोणी फायनान्स, तर कोणी कॉस्ट्युम सांभाळतंय. हे सगळे आपापल्या जागी अत्यंत महत्वाचे आहेत. पण मसुदा समिती म्हणजे प्रत्यक्ष स्क्रीन रायटिंग टीम होती. हो, हे उदाहरण अगदी चपखल आहे. बाकी सगळ्यांनी आणलेले कच्चे साहित्य, कल्पना आणि अहवाल एकत्र करून त्यातून एक सलग, अर्थपूर्ण, कायदेशीर आणि भक्कम स्क्रिप्ट लिहिण्याची मुख्य जबाबदारी या टीमची होती. जर ही मुख्य स्क्रिप्टच नीट नसेल तर बाकीच्या 21 विभागांच्या मेहनतीला काहीच अर्थ उरला नसता. हाच तो धागा आहे जो मसुदा समितीला केंद्रस्थानी आणून ठेवतो. यातील सर्व माहितीला कायदेशीर भाषेत गुंफण्याचे काम त्यांच्याकडे होते. आणि यात आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे या समितीच्या स्थापनेची वेळ. अच्छा. हो, या मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. थांबा, म्हणजे 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि अवघ्या 14 दिवसांत 29 ऑगस्टला ही समिती स्थापन झाली. हे खूपच जलद नाही का? हो, बरोबर पाहता तसे वाटते. पण जर आपण तत्कालीन परिस्थितीचा विचार केला तर या वेगामागचं कारण आणि त्यावेळच्या नेतृत्वाची तत्परता समजून येते. कारण ऑगस्ट 1947चा काळ अतिशय संवेदनशील होता. अगदी. सर्वत्र विस्थापनाचे वातावरण होते, प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली होती आणि भविष्याबद्दल मोठी अनिश्चितता होती. बरोबर. अशा अत्यंत अस्थिर परिस्थितीत कोणताही वेळ न दवडता अवघ्या 2 आठवड्यांत राज्यघटनेचा कायदेशीर मसुदा बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणे हे दाखवून देते की राष्ट्रनिर्मितीच्या या कामाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले होते. म्हणजे त्यांनी परिस्थिती शांत होण्याची वाट पाहिली नाही. नाही, उलट परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीच या कामाची सुरुवात केली आहे. क्या बात आहे. आणि स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट 1947 रोजी या समितीची पहिली बैठक पार पडली. हो. या पहिल्याच बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. आणि हे एकमताने निवड होणं खूप काही सांगून जाते. नक्कीच. एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी सर्वांची एकाच नावावर सहमती होणे हे त्यांच्या कायदेशीर ज्ञानावर असलेल्या अफाट विश्वासाचे प्रतीक आहे. अच्छा, मला सांगा, ही संपूर्ण स्क्रीन रायटिंग टीम नक्की कोण होती? कारण एवढा मोठा गाडा एकट्याने ओढणे तर शक्य नव्हते. नाही, अजिबात नाही. ही एकूण 7 जणांची टीम होती. हे 7 सदस्य म्हणजे त्या काळातले कायदे आणि प्रशासनातील सर्वात मोठे जाणकार होते. अच्छा, कोण कोण होते यात? यात अध्यक्ष म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकर होते.
त्यांच्यासोबत एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि डॉक्टर के.एम. मुन्शी यांसारखे कायदेतज्ञ होते. आणि याच टीममध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाचे नाव होते, ते म्हणजे सय्यद मोहम्मद सादुल्ला. अरेच्चा, हे नाव ऐकल्यावर लगेच एक गोष्ट लक्षात येते. सय्यद मोहम्मद सादुल्ला हे तर मुस्लिम लीगचे सदस्य होते ना? अगदी बरोबर ओळखलत. फाळणीच्या अत्यंत कटू आणि हिंसक अनुभवानंतर अवघ्या काही दिवसांतच ही समिती बनत होती. अशावेळी मुस्लिम लीगच्या एका सदस्याचा या अत्यंत महत्त्वाच्या समितीत समावेश असणे हे खूपच आश्चर्यकारक आणि विचार करायला लावणारे आहे. हेच तर या समितीचे आणि संविधान सभेचे वेगळेपण होते. हा केवळ एका व्यक्तीचा समावेश नव्हता, तर तो सर्वसमावेशकतेचा एक अत्यंत स्पष्ट संदेश होता. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न. हो, संविधान केवळ एका विशिष्ट बहुमताचे किंवा एकाच विचारधारेचे असू नये, तर त्यात सर्व घटकांचं प्रतिनिधित्व असावे यावर तत्कालीन नेतृत्वाचा ठाम विश्वास होता. क्या बात है. अनेक भिन्न आणि प्रसंगी परस्पर विरोधी दृष्टिकोन सामावून घेण्याची ही वृत्तीच खऱ्या लोकशाहीचा पाया रचत होती. पण मला एक शंका आहे. ही 7 जणांची मूळ टीम शेवटपर्यंत तशीच राहिली का? कारण अशा प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या प्रकल्पांमध्ये अनेक अनपेक्षित वळणं येतातच. तुमची शंका अगदी रास्त आहे. ही टीम तशीच राहिली नाही. सुरुवातीला बी.एल. मित्तर आणि डी.पी. खेतान हे 2 सदस्य या समितीत होते. पण कामाचा प्रचंड ताण आणि प्रकृतीच्या कारणामुळे बी.एल. मित्तर यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी मग एन. माधवराव यांची नियुक्ती झाली. अच्छा. आणि दुसरे सदस्य डी.पी. खेतान यांचे 1948 मध्ये निधन झाले, ज्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णमाचारी आले. म्हणजे 2 मोठे बदल झाले. हो. यावर एक अतिशय सोपी पण रंजक स्मृतिखूण म्हणजे मेमोनिक अनेकदा वापरली जाते बघा. कोणती? मित्तर गेले आणि माधवराव आले, म्हणजे एमच्या जागी एम, आणि खेतान गेले आणि कृष्णमाचारी आले, म्हणजे केच्या जागी के. अरे वा, ही तर लक्षात ठेवायला अगदी सोपी ट्रिक आहे. हो. आता आपण मसुदा तयार करण्याच्या प्रत्यक्ष कामाकडे येऊया. या टीमने आपलं काम कसं सुरू केले? म्हणजे त्यांनी थेट एका कोऱ्या कागदावर बसून पहिले कलम लिहायला सुरुवात केली, की त्यांच्याकडे आधीपासून काही कच्चा आराखडा उपलब्ध होता? नाही, त्यांनी शून्यातून किंवा कोऱ्या कागदावरून सुरुवात अजिबात केली नाही. इथे घटनात्मक सल्लागार सर बी.एन. राव यांची भूमिका अतिशय कळीची ठरते. अच्छा, बी.एन. राव. हो, त्यांनी जगभरातील विविध राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून ऑक्टोबर 1947 मध्ये राज्यघटनेचा पहिला कच्चा मसुदा तयार केला होता. बापरे, ऑक्टोबर 47 मध्येच? हो, आणि हा काही छोटा मसुदा नव्हता. या पहिल्या कच्च्या मसुद्यात तब्बल 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीच्या कामाचा हा मूळ पाया होता. म्हणजे पुन्हा एकदा ती आर्किटेक्टची तुलना करायची झाली तर सर बी.एन. राव हे मुख्य आर्किटेक्ट होते. त्यांनी इमारतीचा सुरुवातीचा कच्चा नकाशा तयार केला. बरोबर. आणि मसुदा समिती ही स्ट्रक्चरल इंजिनियर्सची टीम होती, ज्यांनी या नकाशातले प्रत्यक्ष इमारतीचे खांब कुठे असतील, भिंती किती मजबूत असाव्यात, वजन कसे पेलले जाईल हे ठरवून त्या मूळ आराखड्याला एक भक्कम आणि प्रत्यक्ष उभी राहू शकणारी इमारत बनवले. अगदी तसंच. आणि हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं काम सोपं नव्हतं. मसुदा समितीने सर बी.एन. राव यांच्या कच्च्या मसुद्याची अत्यंत सखोल चिकित्सा केली. हां. या सुधारित मसुद्याचे आकडे पाहताना एक अतिशय रंजक गोष्ट समोर येते बघा. कोणती? सर बी.एन. राव यांच्या पहिल्या मसुद्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. पण मसुदा समितीनं सादर केलेल्या नव्या मसुद्यात कलमांची संख्या वाढून 315 झाली आणि अनुसूचींची संख्या 13 वरून 8 वर आली. हो. म्हणजे त्यांनी अनुसूची, ज्या एक प्रकारच्या याद्या असतात, त्या कमी केल्या, पण कलमे, जे प्रत्यक्ष नियम आणि कायदे असतात, त्यांचा विस्तार केला. अगदी बरोबर. आणि यावरून आपल्याला त्यांच्या सखोल चिकित्सेचा खरा अर्थ समजतो. चिकित्सा करणे म्हणजे फक्त व्याकरणाच्या चुका सुधारणे नव्हे. जेव्हा मसुदा समितीने तो कच्चा मसुदा वाचला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की भविष्यात कोणताही कायदेशीर संभ्रम राहू नये यासाठी काही तरतुदी अधिक स्पष्ट करण्याची गरज आहे. म्हणूनच त्यांनी नवीन कायदेशीर तरतुदी म्हणजेच कलमे वाढवली. अच्छा. आणि दुसरीकडे काही गोष्टींची पुनरावृत्ती होत असेल किंवा ज्या अनावश्यक याद्या असतील त्या त्यांनी वगळल्या, ज्यामुळे अनुसूचींची संख्या कमी झाली. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर त्यांनी मसुदा अधिक सुटसुटीत, स्पष्ट आणि कायदेशीरदृष्ट्या अभेद्य बनवला. नियमांची स्पष्टता वाढवली आणि गुंतागुंत कमी केली. अगदी. मग हा 21 फेब्रुवारी 1948ला सादर झालेला मसुदा थेट लागू करण्यात आला का? काम संपले का तिथे? अजिबात नाही.
उलट येथून या प्रक्रियेतील सर्वात मोठा, सर्वात लोकशाहीवादी आणि कदाचित सर्वात थकवणारा टप्पा सुरू होतो. बापरे, अजून एक टप्पा. हो, हा मसुदा थेट जनतेसमोर मांडण्यात आला आणि त्यावर देशभरातून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. आणि यावर आलेल्या प्रतिक्रियांचे आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत. या मसुद्यावर जनतेकडून आणि प्रतिनिधींकडून तब्बल 7,635 दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. हो, 7,500 अधिक. विचार करा, 7,635 सूचना आणि त्यापैकी 2,473 दुरुस्त्यांवर प्रत्यक्ष घटना समितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. म्हणजे एखाद्या सामान्य मीटिंगमध्ये 5 लोक मिळून एका पानावर एकमत करू शकत नाहीत. खरंय. आणि इथे 2,500 दुरुस्त्यांवर एक करून चर्चा करणे ही तर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी, किचकट आणि बहुधा सर्वात थकवणारी ग्रुप प्रोजेक्ट मीटिंग असावी. हो, हा एक प्रचंड मोठा बौद्धिक आणि प्रशासकीय व्यायाम होता. पण जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर हा आकडा आपल्याला एक खूप मोठी शिकवण देतो. ती काय? संविधानावर फक्त काही मूठभर विद्वानांनी एका बंद खोलीत बसून शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यांनी आलेली प्रत्येक टीका ऐकून घेतली, जवळजवळ 1/3 सूचनांवर लोकशाही मार्गाने साधक-बाधक चर्चा केली. म्हणजे खऱ्या लोकशाहीचा पाळा याच खुल्या चर्चेत दडलेला आहे. अगदी. आणि टीका सहन करण्याच्या त्यांच्या अफाट क्षमतेत कोणाचाही आवाज दाबला गेला नाही. प्रत्येक मुद्द्याला न्याय देण्याचा प्रयत्न झाला. आणि या सर्व चर्चा करण्यासाठी वाचनांचे म्हणजेच रीडिंग्सचे 3 मुख्य टप्पे आखले गेले होते ना? हो. पहिले वाचन हे 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 या काळात झाले. हे एक प्रकारे मसुद्याची सर्वसाधारण ओळख करून देणारे वाचन होते. अच्छा. त्यानंतर दुसरे वाचन सुरू झाले, जे 15 नोव्हेंबर 1948 पासून थेट 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत चालले. अरे बापरे, म्हणजे जवळजवळ वर्षभर. हो, हा सर्वात मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. याच प्रदीर्घ टप्प्यात त्या हजारो दुरुस्त्यांवर, प्रत्येक कलमावर सविस्तर आणि अनेकदा अतिशय कडक चर्चा झाली असावी. नक्कीच झाली असणार. आणि शेवटी तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले, ज्यात अंतिम मसुद्याला आकार दिला गेला. या संपूर्ण प्रक्रियेत लागलेला वेळ पाहिला तर त्यांच्यातील कमालीचा संयम दिसून येतो. मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीने एकूण 141 दिवस प्रत्यक्ष काम केले. हो. आणि तो मसुदा आल्यावर त्यावर सखोल विचार करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी घटना समितीने तब्बल 114 दिवस खर्च केले. हे आकडे प्रत्येक शब्द पारखून घेण्याची आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती सिद्ध करतात. अगदी. आणि अखेर या सर्व प्रदीर्घ, सखोल आणि अत्यंत पारदर्शक प्रक्रियेनंतर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 26 नोव्हेंबर 1949. हो. याच दिवशी भारताची मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात आली. आणि या संपूर्ण महाकाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान इतके अफाट, सातत्यपूर्ण आणि दिशादर्शक होते की त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून का ओळखले जाते हे यावरून अगदी लख्खपणे स्पष्ट होते. नक्कीच. अध्यक्ष म्हणून त्यांनी केवळ चर्चा घडवून आणल्या नाहीत, तर अतिशय कठीण कायदेशीर पेचप्रसंग आपल्या तर्काने सोडवले, हजारो दुरुस्त्यांना उत्तरे दिली आणि सर्वांना एका धाग्यात बांधून ठेवले. या चर्चेच्या शेवटी पोहोचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते बघा. ही सर्व माहिती केवळ एखाद्या परीक्षेसाठी फॅक्ट्स पाठ करण्यापुरती अजिबात मर्यादित नाही. कोणत्याही देशात राहणाऱ्या नागरिकाला हे माहीत असायलाच हवे की त्यांच्यावर राज्य करणारे नियम, त्यांचे मूलभूत अधिकार किंवा कर्तव्यांशी चौकट ही कोणीतरी रातोरात हुकुमशाही पद्धतीने लादलेली नाही. अगदी बरोबर. ती अतिशय परिश्रमपूर्वक, अनेक मतभेद विसरून, एकमेकांशी संवाद साधून आणि सर्वसहमतीने तयार केली गेली आहे. हो. जेव्हा आपल्याला ही निर्मिती प्रक्रिया समजते तेव्हा त्या संविधानाप्रती आणि त्यातील मूल्यांप्रती असलेला आपला आदर अधिक दृढ होतो. हे संविधान म्हणजे केवळ निर्जीव शब्दांचा साठा नाही, तर तो एका नव्या राष्ट्राचा श्वास आहे, जो अत्यंत काळजीपूर्वक आणि दूरदृष्टीने फुंकला गेला आहे. खूप छान सांगितलं. तर आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेसह. तोपर्यंत पाहत रहा आणि ऐकत रहा ज्ञानाचा हा प्रवास.